पाहू शकतोय की हे तरुण पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेड जवळ धडकलेले आहेत। मात्र इथे या ठिकाणी त्यांची कृत्य काय आहेत, कोणत्याही प्रकारे हिंसा ते करतायत का, नेमकं काय करतायत, घोषणा देतात आणि घोषणेसोबत काय करतायत? याचा मूळ मुद्दा होता का आम्हाला अधिवेशनावर जाऊ द्या, मात्र अधिवेशनावर जाऊ न देतामुळे LIC चौकामध्ये हा मोर्चा अडवण्यात आलाय। खरं तर अधिवेशनावर कोणाला जाऊ दिलं जात नाही, प्रत्येक मोर्चाचे पॉईंट ठरलेले आहे, त्यांना दिसून दिलं जातं, तिथं जाऊन थांबावं लागतं आणि आपला प्रोटेस्ट जो आहे तो नोंदवावा लागतो। 4 ते 5 प्रतिनिधी सरकारपर्यंत जाऊन बोलतात किंवा सरकारचे प्रतिनिधी त्यांचं निवेदन स्वीकारतात, मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिवेशनावर जाऊ द्या, अधिवेशनाला घेराव करू द्या, मात्र तसं होऊ शकणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। ते आश्चर्यजनकपणे आपली भूमिका मांडत असते, तरी पोलिसही त्यांना ते आहे थोपून ठेवण्यासाठी किंवा इथं थांबून ठेवण्यासाठी जे पूर्ण चर्चेचे प्रयत्न करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। काँग्रेसचा हा मोर्चा आहे हे समजतंय, मात्र याचं नेतृत्व नेमकं कोण करतंय? यामध्ये जे NSUIचे वेगवेगळे प्रदेशातून आलेले प्रभारी असो, राज्यातले काही प्रभारी असो, ते आहे विद्यार्थी संघटना असल्यामुळे सगळे जे नेते आहेत ते याच्यामध्ये युवकांचे जे नेते आहेत ते यामध्ये आले आहे। कुठले आमदार वगैरे असं नेतृत्व नाहीये, मात्र विद्यार्थी संघटनेमध्ये त्यांचे जे NSUIचं नेतृत्व तेच महाराष्ट्राचे जे आहे ते याचा इतर पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहे, मात्र कुठल्याही नेत्याचा मोठा मुलगा या आंदोलनात दिसला नसल्याचे पाहायला मिळतं। बरं, या मोर्चाचा क्रमणमार्ग कशा प्रकारे होता? या चौकापर्यंत मोर्चा कुठून आलेला आहे? हा इंदोरा चौकातून मोर्चा निघाला होता, जवळपास इथून 4 ते 5 किलोमीटर पूर्वी हा मोर्चा निघाला आणि आता हा मोर्चा जो आहे LIC स्क्वेअर म्हणजे अधिवेशनाच्या जे विधान भवन आहे त्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे। खरं तर मोर्चाचा पॉईंटच आहे, त्या ठिकाणी अधिवेशनावर मोर्चे होत असतात तेव्हा हा LIC चौकातला पॉईंट आहे, या ठिकाणी मोर्चे थांबवले जाते आणि आता हा मोर्चाला सुद्धा ज्या पद्धतीने इतर मोर्चे थांबवतात त्याच पद्धतीने या मोर्चाला सुद्धा इथं थांबवण्यात आलेला आहे। नाही, आपण पाहू शकतोय की या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत, आम्हाला मुद्देसूद तुम्ही सांगू शकाल का? या मोर्चेकऱ्यांच्या तरुणांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, मुद्देसूद तुम्ही एक एक करून सांगू शकाल का पुन्हा एकदा? प्रमुख मागणी त्यांची हीच आहे की रोजगार उपलब्ध करून द्या। सरकारनं नोकऱ्या दिवशी आश्वासनं दिले होते, ते आश्वासनं जर पूर्ण होत नाहीये, त्यामुळे हे तरुण आक्रमक झाल्याचं सांगतायत। मुख्यमंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या असं त्यांचं म्हणणं आहे। नागपुरात मियान सारखा प्रकल्प आहे, मात्र त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही असा आरोप जे आहे ते विद्यार्थी संघटनेकडून केला जातो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।